आज आम्ही आलेलो आहे खोपोलीमध्ये. खोपोलीमध्ये खूप प्रसिद्ध असं ठिकाण आहे गगनगिरी महाराज टेम्पल, जिथे त्यांनी ध्यान वगैरे केलेलं आहे. वरती त्यांचं गुफामध्ये ते बसलेले होते ध्यान करायसाठी आणि खाली मंदिर पण आहे. मंदिर इतकं सुंदर आहे की तुम्ही एकदा बघायला यायलाच पाहिजे. तुला कसं वाटलं हे टेम्पल? नेचरमध्ये बसलेलं आहे हे गगन महाराजांचं टेम्पल. खूपच सुंदर, इथे खूप लोक येतात, प्रसिद्ध आहे हे टेम्पल. आजूबाजूचा परिसर दाखव. खूप सुंदर असं ठिकाण आहे, पूर्ण ग्रीनरी आहे, आजूबाजूला पूर्ण वॉटरफॉल्स आहे. खूप सुंदर असं ठिकाण आहे, तुम्ही पण एकदा व्हिजिट करू शकता. गद्दे, तुला काय म्हणायचं? सुंदर असं मंदिर आहे, आजूबाजूनी नदीचा प्रवाह आहे. आमच्या कृष्णाने इथे खूप एन्जॉय केलं, तिला खूप मजा आली. तर तुम्हाला कशी वाटली ही प्लेस? छान वाटली. किट्टूश किट्टूश रुक जा. बघ, तुला ही प्लेस कशी वाटली? छान. खूप छान वाटली. मेघाताई, तुम्हाला कसं वाटलं? मस्त. ग्रीनरी मध्ये पाऊस पण येत आहे थोडा थोडा, आणखी बघा ऊन पण आलेली आहे इकडे. किती सुंदर वॉटरफॉल पण आहे इकडे, खूप वॉटरफॉल्स आहेत. खूप सुंदर असं ठिकाण आहे, हो ना दद्दे? आम्ही आता वॉटरफॉलला व्हिजिट करणार आहे. इथे मिनी वॉटरफॉल आहे छोटा. तर आमची किट्टूश गेलेली आहे. आज आपण कुठे आलेलो? टेम्पल. छान. खोपोलीमध्ये आहे हे. खोपोलीमध्ये आहे. तुला कसं वाटलं चढून एवढा लांब? पायाला त्रास होतो, पण खूप लांब. पण खूप चाललाय तो, खूप लांब आहे इथून चढाई. आमची क्रिशू पण चाललेली आहे. टुबुक. इथे शंकराचं टेम्पल पण आहे, लाईक केदारनाथमध्ये टेम्पल आहे जसं की शिवलिंग आहे, सेम त्या प्रकारची आहे. इकडे मंदिराच्या कडेलाच गौशाला पण आहे, पुष्कळ मोठी गौशाला आहे इथे. इथे मागे भक्त निवास पण आहे, ज्यांना कोणाला थांबायचं असेल तर ते एक रात्र मुक्काम पण करू शकतात. भक्त निवासाची प्राइसिंग काय आहे ते अजून माहिती नाही, पण थांबायचं असेल तर उत्तम सुविधा आहे भक्त निवासाची. सुंदर असं गगनगिरी महाराजांचं टेम्पल आहे इथे, आणि समोर भक्त निवास. बारा महिने सुद्धा या इथे नदीला पात्राला पाणी असतं, कंटिन्यू पाण्याचा प्रवाह सुरू असतो. किती सुंदर इकडे नदीचा प्रवाह आणि तिथे मंदिर बसलेला आहे.